हॅलो, मी डॉक्टर प्रियल माय फाईट विथ कॅन्सर. सो आज दुपारी मी एक रेसिपी बनवत आहे, जी हेल्दी रेसिपी आहे आणि ती माझ्या डाएटमध्ये नेहमी असते. तर कुठलंही ऑइल न यूज करता आपण ती बनवत आहे आणि रोज खायला. म्हणजे तुम्ही कारलं जेव्हा खाता, तुम्ही तळून भाजी करता किंवा भाजी करताना त्यात जागरी टाकता, त्याचा कडवटपणा जाण्यासाठी किंवा मग खूप सगळी साखर टाकता, पण ते पण अनहेल्दीच होतं. तर मी काय करते की त्याचं लोणचं बनवते आणि फक्त लिंबू पिळून आणि थोडं तिखट मीठ टाकून आणि ते रोज माझ्या जेवणात मी घेते. त्यासोबत जी ढोबळी मिरची असते म्हणजे ती तिखट नसते ती आणि ओली हळद आणि लिंबू असं सगळं 4 जिन्नस आहेत आणि त्याच्यापासून मी एक हेल्दी रेसिपी बनवती आहे. हे बघा, ओली हळद ही माझ्या घरी नेहमी असते, कारण ओल्या हळदीचं पाणी मी गेले 1-2 वर्ष घेते आहे. आणि मी जी हळद वापरते ते माझे जावई मला आणून देतात पातूर साईडला. तर ती जी हळद आहे ती खूप इतकी डार्क हळद आहे. ही जी आहे आता मी यूज करते ती दुसरी आहे. तर त्याला PKVमधून म्हणजे मेडिसिन क्वांटिटी त्याच्यामध्ये आहेत, म्हणून त्याला ट्रेडमार्क मिळालेला आहे. आणि त्या काकांकडनं खूप सगळे कॅन्सर पेशंट ती हळद घेऊन जातात. सो जेव्हा माझं डायग्नोसिस झालं होतं तेव्हापासून माझे जावई मला ती हळद प्रोव्हाइड करत होते. त्या साईडला ते तिकडे राहतात. तर आज मी बनवणार आहे लोणचं आणि एकदम सिंपल रेसिपी आहे. आणि कधीही ना तुमचं जे फूड असतं ते फॅन्सी नसायला हवं. प्रॉपर घरचं साधं जेवण तुम्ही घ्या. उगाच त्याला फॅन्सी बनवण्याच्या नादात खूप सगळ्या काही काही गोष्टी त्यात ॲड करण्याच्या नादात तुम्ही त्याचं जी त्याची जी ओरिजिनॅलिटी आहे ती आपण गमावतो. तर मी नेहमी घरचं जेवण घेते. मी ज्वारीची भाकरी खाते, मी मल्टीग्रेन रोटी खाते आणि शक्यतोपर्यंत मी पोळी टाळते. बाहेर कुठे गेलं किंवा आज मम्मी म्हणजे नाहीतर मी क्लिनिकमधून आल्यानंतर मम्मी मला गरम भाकर टाकून देते. तर डाएट घरी जेव्हा असते तेव्हा प्रॉपर फॉलो करण्याचा प्रयत्न मी करते. आणि आत्ता जे मी लाडू केले होते ड्रायफ्रुट्सचे, तर त्याच्यामध्ये पण मी मागल्या वर्षी जेव्हा केलं होतं तेव्हा मी ऑर्गॅनिक जागरी टाकली होती. पण ह्या वर्षी मी केले ते जागरीही नाही यूज केली, साखर तर मी यूज करतच नाही. तर यावर्षी जागरी यूज न करता मी डेट्स यूज केले, जे सध्या खूप व्हायरल होत आहे. जे न्यूट्रिशन लाडू आहेत, तर ते प्रॉपर मी यावेळेस बनवले. कुठलीही साखर न घालता, कुठलाही गूळ न घालता मी डेट्स मिक्सरमधून काढून आणि आणि ते इतके स्वीट लागत होते. लिटरली तुम्ही इमॅजिन पण नाही करू शकत की त्यात साखर किंवा गूळ घातलेला नाही. नॅचरल स्वीटनेस जो म्हणू आपण त्या लाडवांमध्ये होता आणि ते खरंच पौष्टिक लाडू झाले होते. आणि तुम्हीही साखर किंवा गूळ काहीही यूज न करता नुसतं डेट्स जे आहेत ते मिक्सरमधून काढून तुम्ही त्याचं लगदा त्या लाडूंमध्ये जर टाकला, ड्रायफ्रूटच्या लाडूंमध्ये, तर ते अजून पौष्टिक होतात आणि ते खरंच न्यूट्रिशियस लाडू तुमच्यासाठी बनतील. आणि काय होतं ना की मी खेड्यामध्ये राहते, त्याच्यामुळे माझा एक बेनिफिट आहे की मला इझिली गोष्टी प्रोव्हाइड होतात, मला मिळतात, मला आणून पण देतात. तर हा एक माझा बेनिफिट सध्या आहे की मी रूरल एरियामध्ये राहते आहे. त्याच्यामुळे मला हे आहेत, रानभाज्या आहेत, ऑर्गॅनिक भाज्या आहेत, त्या मला इझिली मिळून जातात आणि मला घरापर्यंत खूप जण आणून देतात घरचं त्यांच्या हे असेल तर ऑर्गॅनिक. सांगायचं तात्पर्य हेच की आपल्याकडे खूप सगळे हेल्दी ऑप्शन्स असतात, पण आपण ते बघत नाही किंवा त्याचा विचार करत नाही. साखर यूज न करता, गूळ यूज न करता ही खूप चांगल्या पद्धतीने आपण पदार्थ बनवू शकतो. इनफॅक्ट तुम्ही शेंगदाण्याचे लाडू जर मुलांना आवडत असेल त्याच्यामध्ये पण गूळ यूज न करता तुम्ही डेट्स यूज करू शकता. ते पण खूप टेस्टी होतात आणि मुलांनाही ते ऑब्वियसली पौष्टिकच राहतील. तर अशा सिंपल गोष्टी असतात त्या आपण आपल्या डाएटमध्ये चेंजेस केले आणि नॅचरल खाण्याचा प्रयत्न केला, तर मी सगळ्यांची लाईफस्टाईल जर तुम्ही हेल्दी केली तर ऑब्वियसली तुम्ही खूप सगळ्या आजारांपासून, खूप सगळ्या रोगांपासून वाचू शकता आणि आपल्या फॅमिलीला एक हेल्दी लाईफस्टाईल तुम्ही देऊ शकता. तर मी सो यू कॅन सी. तर मी आता काय करणार आहे, हे सगळं एकत्र करणार आहे आणि ह्याच्यामध्ये थोडं मीठ घालणार आहे
ओके, मीठ घातल्यानंतर थोडी हळद घालणार आहे आणि याच्यामध्ये थोडं तिखट घालणार आहे बस. आणि ह्याच्यामध्ये मी लिंबू पिळणार आहे. देन सेकंड squeezing the lemon. बी पडली. सो यू कॅन सी आता मी हे हळद जी कापले होते त्याच्यामध्ये मिरची आणि ही तिखट मिरची नाही आहे, कारण माझं पण आता काय होतं आहे की मी माझं कॅन्सर ट्रीटमेंट झाल्यापासून मला ही तिखट फार सहन होत नाही आणि मला तिखट खूप आवडायचं. तर मी नेहमी ही मिरची यूज करते, कारण ही अजिबात तिखट नसते आणि खाल्ल्याचं जे आपल्याला समाधान असतं ते पण होतं तिखट खाल्ल्याचं. तर आता हे जे आहे मी एका काचेच्या वरणी टाकणार आहे. तर मी माझ्या सिंपल गोष्टी थोड्या माझ्या लाईफस्टाईलमध्ये चेंजेस केलेला आहे, की प्लास्टिक मी अजिबात यूज करत नाही. मी प्लास्टिक बॉटल्स यूज करत नाही, प्लास्टिक डबे यूज करत नाही. आणि जेवण करताना पण मी म्हणजे सगळे भांडी आहेत मी स्टीलचे यूज करते. आणि मुलीसाठी पण त्यात तोच रूल केलेला आहे की कुठलेही प्लास्टिक कंटेनर किंवा प्लास्टिक बॉटल मी तिलाही यूज करू देत नाही. बरेचदा काय होतं ना, मुलांना छान असं फॅन्सी वॉटर बॅग्स आणि किंवा बॉटल्स दिसतात, मग ते हे करतात ना की मलाही असं पाहिजे. तर तिला मी एकदाच समजून सांगितलं की ते कसं हानिकारक असतं प्लास्टिक, तर त्याच्यामुळे आता ती पण मागत नाही मला. तर आता हे जे लोणचं आहे हे छान एका काचेच्या ह्याच्यामध्ये भरून दिलं. त्याला याच्यामध्ये मीठ टाकलं आणि त्याच्यामध्ये लेमन स्क्वीज केलेलं आहे. तर आता त्याला छान पाणी सुटणार आणि त्या पाण्यानेच हे जे आहेत कच्चे हे कारलं आहे, बिटर गार्ड आहे, तर ते नरम होऊन जाईल आणि ते खायला पण टेस्टी लागणार आहे. तर याच्यामध्ये मी कुठलाही मसाला वापरलेला नाही आहे आणि ऑइलही मी वापरलेलं नाही आहे. आणि हे रोज आमच्या जेवणात एक तोंडी लावायला म्हणून हे लोणचं असतं आणि अशा प्रकारे रोज कारलंही माझ्या डाएटमध्ये खाल्लं जातं. सो तुम्ही या सिंपल गोष्टी खूप फॅन्सी तेल आणि खूप छान दिसायला आपल्याला छान वाटलं पाहिजे, पण ते हे जे आहे ना हे सिंपल आहे पण खायला पण तेवढंच टेस्टी हे होतं. आणि तोंडी लावायला तर इझिली आपण हे एवढं थोडं कडूही लागलं तरी खाऊ शकतो, मला असं वाटतं. तर ह्या अशा सिंपल गोष्टी तुम्ही घरी करत जा, की कारल्याची खूप सगळं तेल टाकून भाजी केल्यापेक्षा ही सिंपल रेसिपी नेहमी ट्राय करा आणि रोज खा आणि हेल्दी राहा. थँक्यू सो मच. जे लोणचं आहे हे तयार झालेलं आहे. आता मी याला प्लास्टिक कंटेनर मध्ये न ठेवता काचेच्या बॉटलमध्ये याला टाकणार आहे आणि रोज हे जेवणात मी घेणार आहे, की जेणेकरून माझं कारलंही रोज माझ्या डाएटमध्ये येतं. कारल्यामध्ये पण खूप औषधी गुण असतात, तर त्याच्यामुळे कारलं हे आपल्या डाएटमध्ये असलंच पाहिजे. प्लस हे हळदीचे गुण तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. ही अँटी इन्फ्लेमेटरी आहे आणि याच्यामध्ये रोगप्रतिकारशक्तीही वाढते. त्याच्यामुळे ओली हळद तर खूप जास्त औषधी गुण त्याच्यामध्ये असतात. त्याच्यामुळे ओल्या हळदीचं लोणचं, सिंपल लोणचं, कुठलाही काही यूज न करता केलेलं, तर ही रेसिपी पण ट्राय करा. मी नॉर्मल आज वेळ होता म्हणून मी आज व्हिडिओ काढला आहे, अदरवाईज मला वेळ मिळत नाही. आणि त्याच्यामुळे माझ्याकडे कुठलेही इन्स्ट्रुमेंट वगैरे नाही आहेत की मी तुम्हाला प्रॉपर रेसिपी ही दाखवू देत करून. तर हे टूल्स माझ्याकडे नाही आहेत. हे सिंपल मी तुम्हाला दाखवले. थँक्यू सो मच.